पैशांची कमतरता का होते? पैशांची कमतरता ही कायमची दूर करायची असेल तर हे वेगळं ऊर्जावान काहीतरी करावं लागेल. ही एक वेगळी स्टक झालेली ऊर्जा आहे, जी ऊर्जा आपल्याला भेदून टाकायची आहे, जी आपल्या आयुष्यातनं नको असलेली ऊर्जा काढून टाकायची आहे. तर मंडळी, खूप छान आणि महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आणि व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. मी अंजली नक्षत्र गेली 35 वर्ष तुमच्या सेवेमध्ये आहे. प्रत्येक जणांकडे माझे प्रॉडक्ट्स बरेच जणांकडे गेलेले आहेत. हॅपी क्लायंट्स आहेत, छान छान रिव्ह्यू देतात मला, त्यासाठी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद. मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. पैशांची कमतरता भासण्याचं एक कारण असं आहे की स्टक झालेली ऊर्जा. आता खूपदा काय होतं ना, की आपल्याला काय वाटतं की मी खूप छान पद्धतीनं बऱ्याच गोष्टी करू शकते आणि ज्या गोष्टींना आपण नेहमी विचार करत असतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत नसतात. आता पैशांची कमतरता हा आपला दोष नाही आहे, लक्षात घ्या. ही एक वेगळी ऊर्जा आहे जी तुम्हाला तुमच्याकडे पैसा टिकून देत नाही. मग ती ऊर्जा कुठली आहे? एक तर असू शकते की तुमच्याकडे वास्तुदोष आहे, प्रचंड वास्तुदोषाने तुम्ही त्रासलेले आहात, पण ते तुम्हाला कळत नाही आहे. खूपदा वास्तुदोष असा असतो की तो समजून येत नाही. खूप जणांना काही त्याच्यामध्ये ट्रस्ट नसतो, पण अशा लोकांना हे अनुभव मात्र नक्की येतात. रिस्पेक्टच दिला जात नाही आहे. तर अशा ठिकाणी पैशांची कमतरता कायम भासते. सुरुवातीला सगळं छान असतं. म्हणून आत्ताच्या काळात जर तुम्ही पाहाल ना, तर खूप साऱ्या देवांच्या बाहेर त्या वारी त्या देवांना लाईन असते, गर्दी असते. का बरं? लोकांचा आधी विश्वास नव्हता का? लोकांचा विश्वास होता, पण तेव्हा लोकांचा विश्वास उपासनांवर होता, लोकांचा विश्वास स्वतःवर होता. आणि मुळामध्ये ना, भारताची म्हणजे आपल्या देशाची सेविंग मेंटॅलिटी आहे आणि त्यामुळे प्रचंड आधीची जी लोकं होती ना, ही सेविंग करत होती. आणि चुकते कुठे माहिती का? आताची पिढी सेविंग करत नाही आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, पैसा पुरत नाही आहे. पैसा अनेक वाटांनी येतो, पण पैसा त्याच्या दसपट वाटांनी जातो. कारण पेशन्स राहिले नाही आहेत माणसांमध्ये. इन्स्टंट मनी हवे, फास्ट मनी हवे. तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला फास्ट मनी हवे, जितका फास्ट मनी आला आहे ना, तितकाच तो फास्ट जाणार पण आहे. जो फास्ट मनी येतो ते येण्याच्या आधीच आपल्या मनामध्ये आराखडे तयार झालेले असतात. माझे इथून पैसे येणार आहेत, ते आले की मी तुला देईन. म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आलीच नाही आहे आणि तुम्ही ठरवून टाकलं की ती मी ह्याला देणार, हिला देणार, असं तुम्ही आधीच ठरवलं. मग लक्ष्मी तुमच्याकडे टिकण्याचा मार्ग पूर्णपणे तुम्ही बंद केला आहे. म्हणजे ती येणारी जी पॉझिटिव्ह सकारात्मक धनाची जी ऊर्जा आहे त्याला तुम्ही स्टॉप केलं आहे. तुम्हाला पैसा पूर्णपणे कुठून येणार आहे तो पूर्ण येऊ देत. तो येण्याच्या आधी त्याची वाटणी करू नका. सगळ्यात मोठा नियम, पैसा आला घरामध्ये 24 तास राहायला पाहिजे. तो येण्याच्या आधी वाटणी करायची नाही. जेव्हा पैसा येणार आहे त्याला येऊ द्या. त्याच्यातले थोडे पैसे काढून देव्हाऱ्यामध्ये ठेवा, थोडे लॉकरमध्ये ठेवा आणि 24 तास पैसा घरात राहायला पाहिजे. 24 तासानंतर तुम्हाला काय त्या पैशांचं करायचं आहे तुम्ही करू शकता, पण ॲटलिस्ट 24 तासामध्ये तो पैसा खर्च करायचा नाही आहे. त्यातला पण खर्च करताना थोडा थोडा तुम्हाला 2 जागी देव्हारा आणि तिजोरीमध्ये ठेवायचाच आहे. जेव्हा पैसा आपल्याकडे येतो तेव्हा खूप आनंदाने त्या पैशाला स्वीकारायला शिका की आता आले. कारण तुमच्या मनामध्ये आधीचे लोकांना देण्याचे हिशोब असतात, त्यामुळे आलेल्या पैशाचा आनंद आपल्याला होत नाही. पण जो पैसा आपल्याकडे आला आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. माझ्याकडे ॲटलिस्ट पैसा आला आहे. अहो, ज्यांच्याकडे पैसा म्हणजे आपल्याकडे आला आहे याचा आनंद एक वेगळाच आहे, कारण आला आहे म्हणून तुम्ही देऊ शकाल. पण काही जण असे आहेत की त्यांच्याकडे पैसाच येत नाही आणि त्यांच्याकडे भरपूर कर्ज आहे, त्यांना भरपूर खर्च आहे, त्यांच्या घरातलं कोणीतरी सतत आजारी असतं. म्हणजे विचार करा मंडळी की काय अवस्था झाली आहे आताची आपली. कुठे गेली ती सेविंग मेंटॅलिटी? पहिल्याची लोकं जी 10 रुपये आले तरी त्यातले 2 रुपये बाजूला ठेवत होते आणि ते त्यांना वेळी उपयोगी पडायचे. आता कुठे गेलं ते सगळं? तुम्हीही ही सेविंग मेंटॅलिटी चालू करा. सेविंग मेंटॅलिटीने काय होईल की तुमच्याकडे तुमचाच अडीअडचणीला पैसा असेल, तुम्हाला कुणाकडे हात पसरायची गरज उरणार नाही. आणि जेव्हा हे तुम्ही करायला लागाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला म्हणजे मी हे जे करायला लागलेलो आहे ना, ह्याने खरंच मला मदत होती आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आता मी सगळ्यात छान आणि खूप सोपा असा उपाय सांगणार आहे. एक ना मातीचा गल्ला आणायचा. तो आपल्याला कुंडी विकतात त्यांच्याकडे मिळतो. एक मातीचा गल्ला आणायचा. तो जो गल्ला आहे तो वेस्टला ठेवायचा. वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला, मधोमध पश्चिम दिशेला ठेवून द्यायचा. आता हा जो गल्ला आहे हा ठेवण्याच्या आधी त्याची पूजा करा, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक रात्र आपल्या लक्ष्मी मातेच्या चरणाशी काही पैसे ठेवा. मग ती चिल्लर असेल, नोट असेल, जे काही तुम्हाला ऐपतीप्रमाणे जे आहे ते तुम्ही ठेवा. तिथून ते दुसऱ्या दिवशी सकाळी गल्ल्याची पूजा वगैरे करून अगरबत्ती वगैरे खूप धूर दाखवायचा त्या गल्ल्याला. गल्ल्याचं जे होल असतं त्याच्यात पण अगरबत्तीचं धूर फिरवा
अगरबत्ती थोडीशी आत टाका, तो पूर्ण धूर ते वेढून घे. म्हणजे तो क्लीन्स करतोय आपण तो गल्ला. मग त्याच्यामध्ये ते लक्ष्मीच्या पायाशी ठेवलेले पैसे टाकायचे आहेत. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यात एक वेलची पूर्णपणे सोलून त्याच्यामध्ये टाकून द्यायची त्या पैशांमध्ये. आणि जी नोट तुम्ही टाकाल त्याला थोडंसं अत्तर लावा, किंवा पैसे टाकाल त्याला थोडं अत्तर लावा आणि ते गल्ल्यामध्ये टाकून द्या. तो गल्ला उचलून लक्ष्मी मातेच्या चरणाला लावा. श्रीयंत्र घरात असेल, विष्णू असेल, स्वामी असतील त्यांच्या चरणाला लावा, कुलदेवीच्या चरणाला लावा. आणि आजपासून मी हा गल्ला या दिशेला म्हणजे पश्चिमेला ठेवत आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने हा गल्ला कायम भरणारच आहे. तसंच माझ्या घरामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या सर्व मुलाबाळांकडे सदैव लक्ष्मीची आवक राहील आणि लक्ष्मी स्थिर होईल, हे तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तो गल्ला जो आहे डोक्याला लावून आपल्याला वेस्टला म्हणजे पश्चिम दिशेला मधोमध जागा करा आणि ठेवून द्या. सतत येऊन कोणीतरी त्याला हात लावेल असा ठेवू नका. तो गल्ला तिथे ठेवल्यानंतर आपल्याला रोज त्याच्यामध्ये 4 1 आणे, 1 रुपया, 10 रुपये, 20 रुपये, 500 रुपये, जे काय तुम्हाला जमतं, पण ते रोज त्यात पडलं पाहिजे. एक काहीतरी नाणं तरी, एक नोट तरी त्यात पडलीच पाहिजे रोज. आणि मग मंडळी पहा की तुमच्याकडे पैसा कसा टिकेल. पैशाला अवांतर वाटा मिळणार नाही, जाणार नाही पैसा तुमचा बाहेर. आणि घरातल्या काही अडचणी पण हळूहळू निवळायला लागतील. कारण तुमच्याकडे पैसा म्हणजे लक्ष्मीचं आगमन झालं आहे. लक्ष्मी स्थिर झाली की इतर गोष्टी आपोआप आटोक्यात येतात. आता आणखीन दुसरा उपाय आणि खूप सुंदर उपाय मी सांगणार आहे. हा उपाय अनेकांनी केलेला आहे. अनेकांच्या आयुष्यातनं ते लोक कर्जबाजारी होते, कर्ज फिटलेली आहेत. त्या लोकांची मुलं त्यांचं नीट कमवत नव्हती, ती मुलंही आता छानपैकी मार्गाला लागलेली आहेत, छान कमवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्याकडे आता बिझनेस होते, नोकऱ्या होत्या, तिथे सक्सेस नव्हता, तर तेही खूप छान त्यांचं चालू आहे. असा खूप सुंदर उपाय मी तुम्हाला आता देणार आहे. तुम्ही 5 कवड्या किंवा 7 पिवळ्या कवड्या घ्यायच्यात आणि त्या पिवळ्या कवड्या एक रात्रभर तुम्हाला पूर्णपणे हळदीमध्ये ठेवायच्यात. म्हणजे तुम्ही हे गुरुवारी करा. गुरुवारी जेव्हा तुम्ही हळदीमध्ये पिवळ्या कवड्या ठेवाल तर त्याच्यामध्ये हळद आत शिरली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. पिवळ्या कवड्या ठेवून झाल्यानंतर पूर्ण गुरुवार रात्रभर त्याच हळदीमध्ये राहतील. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्या ज्या कवड्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आतमध्ये पूर्ण भरलेली हळद आणि त्याच्यावर केसर 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 तुम्हाला 5 किंवा 7 ज्या तुम्ही कवड्या घ्याल त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. केसर 7 कवड्यांमध्ये ठेवा. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला लक्ष्मीचा जप करायचा आहे. तुम्ही कुठलाही जप लक्ष्मीचा जो तुम्हाला पाठ असेल तो करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तो करू शकता, किंवा तुम्ही विष्णूचाही जप करू शकता. आणि जप नसेल करायचा तो विष्णू सहस्त्रनामावली म्हणू शकता, कनकधारा स्तोत्र म्हणू शकता. अतिशय प्रभावी स्तोत्र आहेत, ही तुम्ही करू शकता. आणि हे सगळं करण्याच्या आधी, कुठलीही उपासना करण्याच्या आधी आपल्या देवांना आवाहन करावं. आपली कुलदेवी आहे, ग्रामदेवी आहे, वास्तू देवता आपली असते, आपली स्थान देवता असते, जिथे बसून आपण हे सगळं करतो ना, त्यांना आवाहन करायचं आहे. आणि जेव्हा हे सगळं तुम्ही करत असता त्यावेळेस मनामध्ये असा भाव हवे ना की लक्ष्मीवर आपला परिपूर्ण विश्वास आहे, आपल्या कुलदेवीवर आपला परिपूर्ण विश्वास आहे आणि आपलं आयुष्य सुखाने भरून गेले. प्रचंड कुठलाही चेक साईन करताना आपल्याला विचार करावा लागत नाहीये. अवांतर पैसा खर्च होणं बंद झालेलं आहे, हा विचार करायचा आहे जेव्हा तुम्ही ह्या कवड्यांना तयार करत असता. आणि एक एक कवडी जेव्हा तुम्ही एक प्लेट घ्यायची, एका प्लेटमध्ये छोटीशी प्लेट, कारण तुम्हाला 5 आणि 7च कवड्या तिथे ठेवायच्यात. लक्ष्मीच्या पुढे जागा हवी पाहता ती प्लेट तुम्हाला ठेवायला. ठीक आहे, ती प्लेट लक्ष्मीच्या पुढ्यात आपण ठेवली. एक कवडी आपण उचलली, पूर्ण हळदीने भरलेली कवडी, त्याच्यावर केसर ठेवलेला आहे तुम्ही. ती कवडी उजव्या हाताने आपण उचलली आणि लक्ष्मीच्या पायाला लावली. ठीक आहे, लक्ष्मीच्या पायाला लावून श्रीम 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 हा मंत्र म्हणायचा. श्रीम 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 हा मंत्र म्हणून झाला असा 11 वेळा एका कवडीवर मंत्र म्हणायचा आणि ती कवडी लक्ष्मीच्या पायाला लावून तिच्याच पुढे त्या ताटामध्ये ठेवायची. निमुळता भाग जो आहे ना तो आपल्याकडे पाहिजे आणि जो मोठा असा भाग असतो तो लक्ष्मीकडे पाहिजे. म्हणजे आपण लक्ष्मीला अर्पण करतोय म्हणून त्या पद्धतीने ती कवडी ठेवायची. अशा सगळ्या कवड्या तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत. ह्या कवड्या ज्या तुम्ही आज ठेवताय त्या परत तुम्हाला पुढच्या गुरुवारी सेम तयार करायच्या आहेत. काढल्यानंतर ह्या कवड्यांची पहिले उत्तर पूजा करायची. आणि ती कधी करायची, ही उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायची. म्हणजे आज तुम्ही शुक्रवारी पूजलं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा आहे. एक डबी घ्यायची, त्याच्यामध्ये केसर हळद ज्या कवड्यांमधली आहे ती काढून टाकायची सगळी. त्या कवड्या तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायच्यात आणि त्या कवड्यांना अत्तर लावून, बघा हा अत्तर लावून पुन्हा त्या ताटामध्ये त्या कवड्या ठेवून ते ताट तुम्हाला लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवायचं आहे. आणि त्या कवड्यांवर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे आणि ते लक्ष्मीच्या पुढ्यातच राहील.
मग परत पुढच्या गुरुवारी तुम्हाला सेम करायचं आहे. उत्तर पूजा करताना ते तुम्ही काढलं, पुन्हा लक्ष्मीच्या पुढ्यात ठेवलं ना, तेव्हा तुम्हाला अगरबत्ती दाखवायची आहे, मंत्र म्हणायचा आहे, स्तोत्र म्हणायचं आहे, जे तुम्हाला जमतं. शक्यतो काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. ज्यांना हे नसेल जास्त वेळ त्यांनी फक्त श्रीम श्रीम म्हटलं तरी चालेल 108 वेळा. ते म्हणून मात्र कवड्या तिथे ठेवायच्या आहेत उत्तर पूजेनंतर. आणि परत गुरुवारपासून सेम नियम करायचा आहे. असे जितके गुरुवार तुम्हाला, म्हणजे जितका गुरुवारी तुम्ही सुरुवात करून शुक्रवारी जेवढी तुम्ही ही आराधना कराल, ही एक प्रोसेस आहे लक्ष्मी मातेला खुश करण्याची, तिची ऊर्जा आपल्या घरामध्ये ॲक्टिव्ह करण्याची, एक वेगळा स्रोत आपल्या घरामध्ये चालू होणारा पैशांचा स्रोत जो आहे त्याचे आगमनाचा एक वेगळी पूजा आहे. तर ही पूजा जर तुम्ही केली तर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये हळूहळू किती छान चेंजेस व्हायला लागलेले आहेत. नोकऱ्या नसलेल्या मुलांना नोकऱ्या लागल्यात, पैशांची इन्क्रीमेंट होत नाही आहे नोकरीमध्ये, ती व्हायला लागलेली आहे, करिअरमध्ये सक्सेस मिळायला लागले आहेत, आपली लहान लहान मुलं अभ्यासाला लागलेली आहेत, घरात एक वेगळा परम आनंद तुम्हाला समाधान देतोय. अशा वेगवेगळ्या तुम्हाला या संपूर्ण या एका रिच्युअलने, म्हणजे ह्या उपासनेने तुमच्या घरामध्ये वातावरण टोटली बदलून जाईल आणि पैसा तुमच्याकडे टिकायला लागेल. तर मंडळी, मला वाटतं खूप सोपी ही सेवा आहे. त्याच कवड्या, तेच सगळं वापरायचं आहे तुम्हाला. जितके वेळा हे करता येईल तितके वेळा तुम्ही हे करू शकता, तितके शुक्रवार तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की नाही आता मला वेळ नाही मिळणार आहे काही शुक्रवार वगैरे, तर ते जे कवड्या आहेत तर त्या कवड्या पिवळ्या फडक्यामध्ये ठेवायच्या, त्या फडक्याला अत्तर लावायचं, त्याच्यामध्ये एक गुलाबाचं फूल ठेवायचं अत्तर लावून, आणि त्या तशाच्या तशा कवड्या हळदी सकट, केसर सकट त्या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायच्या. त्या कपड्याला गाठ मारायची, ते लक्ष्मीच्या पुढ्यात त्या ताटामध्ये, छोट्या ताटामध्येच ठेवून द्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्या पुरचुंडीला, त्या कुंचीला खूप सारा अगरबत्तीचा धूर दाखवायचा, लक्ष्मी मातेच्या चरणाशी लावून तिला आपल्या तिजोरीत ठेवायचं. तिजोरीत ठेवताना आपला भाव हवे की माझ्याकडे खूप पैसा आहे आणि माझ्या घरामध्ये सुख, समाधान, यश आणि भरभराट दिवसेंदिवस वाढत आहे, हा भाव मनात ठेवायचा आणि तिजोरीमध्ये कवड्या ठेवून द्यायच्या. आणि पुन्हा जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की मला ही उपासना करायची आहे आणि माझ्या घरामध्ये मला आणखीन सुखशांती हवे, आणखीन पैसा पाहिजे, माझी लक्ष्मी स्थिर झाली पाहिजे, आणि त्यावेळेस पुन्हा सेम त्याच कवड्या घेऊन तुम्हाला करायचं. कारण त्या कवड्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा तयार झालेली आहे तुमच्या, तुम्ही सेम करायचं. आणि जर त्या कवड्या तुम्हाला नाही मिळाल्या, कवड्या तुमच्या हरवल्या, तर तुम्ही नवीन घेऊ शकता, पण शक्यतो सांभाळून ठेवा. ह्या कवड्या अतिशय मौल्यवान असणार आहेत. ही सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा इतरांना कुणालाही सांगू नका. तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता, पण तुम्ही जर सांगितलं की मी हे करत आहे तर तुमची ऊर्जा काम करायची थांबेल, ती एनर्जी स्टॉप होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही सांगू नका, मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ शेअर करण्यासारखाच आहे. आत्ताच्या जगामध्ये आहे ना, अनेक जणांना खूप त्रास आहे पैशांच्या बाबतीत, काहींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्हीही लाईक करा व्हिडिओला. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडले जा. डिस्क्रिप्शन कायम पाहत चला, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत, त्यालाही तुम्ही फॉलो करा. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही लक्ष्मीची कुठली सेवा करता, तुम्ही कुठला मंत्र म्हणता, तुम्हाला मंत्र म्हणायला कुठली अडचण येते का, आणि तुम्हाला याच्यापुढे कुठले व्हिडिओ हवेत, प्लीज मला टॉपिक द्या, मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.